मराठी स्टोरी चूक कोणाची. चूक कोणाची. वेळ वाट जाणीव हतबल गिरीश चुकीची रेश्माला कसं समजावून कळेना. शेवटी हतबल होऊन गिरीश स्वतः शांत बसला. रेश्मा अजूनही जोरजोरात ओरडत होती. तेवढ्यात आमचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून गिरी उठून पाळण्याकडे गेला. साई अजूनही झोपला होता. आमच्या आवाजाने तोही उठेल म्हणून गिरी त्याला घेऊन बाहेर आला. बाहेर काकूंनी लगेच दुधाची बाटली आणून गिरीकडे दिली. ओम दुधाची बाटली तोंडात येताच शांत झाला. काकू हळूच गिरीला म्हणाल्या, मी आज जाऊन रेश्माशी बोलू का? ती नाही ऐकणार काकू. बघू ती जरा शांत झाली की मी समजावते तिला. दोघे बोलतच होते तेवढ्यात रेश्मा एका हातात साईला आणि एका हातात बॅग घेऊन बाहेर आली. गिरीकडे बघत म्हणाली, मी माझ्या पप्पांकडे चालले आहे. माझ्या मागे येऊ नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील. साई माझ्याकडे राहील आणि ओम तू सांभाळ. मी दोघांनाही नेऊ शकते, पण तुला जाणीव झाली पाहिजे की स्वतःची करिअर बघून मुलांना सांभाळणे किती अवघड आहे. स्वतःची करिअर सांभाळून मुलांना सांभाळणं किती अवघड आहे ते. गिरीश आणि काकू रेश्माचा हा अवतार बघून एकदम शांत झाले. त्या दोघांना काही समजायच्या आधीच रेश्मा दरवाजा उघडून बाहेर निघून गेली होती. गिरीश ओमला काकूंकडे देऊन बाहेर पळाला, पण तोवर रेश्मा गाडी घेऊन निघूनही गेली होती. तो दारातच बसून रडू लागला. काकूंनी ओमला पाळण्यात झोपवले आणि त्या गिरीशकडे आल्या. त्याच्या हाताला धरून उठवत आत आणून सोफ्यावर बसवले. त्याला पाणी प्यायला दिले. काकूंना कळेना त्याच्याशी काय बोलू. छोट्याशा भांडणाने परिवर्तन असे होईल की असे कोणालाच वाटले नाही. पण रेश्मा सगळ्यांना एका क्षणात तोडून अशी निघून गेली होती. गिरीशने तिला फोन केला, पण फोन बंद लागत होता. तो तसाच डोकं धरून अश्रू गाळत बसला. आपण काय चुकी केली म्हणून अशी शिक्षा रेश्माने मला दिली. आपण काय चुकी केली म्हणून रेश्माने आपल्याला अशी शिक्षा दिली होती. त्याला काही कळेना. 6 महिन्याच्या ओम साई इतकीच रेश्माची गरज आहे. मग असे असताना ओमला एकटे सोडून जाणे कसे शक्य झाले तिला? रेश्मा आणि गिरीश दोघांचं लव्ह मॅरेज. रेश्माच्या घरून विरोध होता म्हणून ती घरून पळून आली. गिरीशने हतबल होऊन तिच्याशी लग्न केले. गिरीशला सगळ्यांच्या सहमतीने लग्न करायचे होते. त्याला स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास होता. त्याला खात्री होती की त्याची परिस्थिती एखाद्या वर्षभरात नक्कीच बदलेल. मगच तो रेश्माच्या वडिलांकडे जाऊन त्याची रीतसर परवानगी घेऊन मगच लग्न करणार होता. कॉलेज संपवून त्याला त्याच्या हुशारीवर एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. घर घेतले होते. त्याचे लवकरच प्रमोशन होणार होते. 2 वर्षे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले गिरीश आणि रेश्मा. पण रेश्माच्या आतताई स्वभावाने गिरीशला जे नको होते तेच तिने त्याच्या समोर आणले. गिरीश तिला फक्त 6 महिने थांबवण्यासाठी विनवणी करत होता. तो सांगत होता की तो स्वतः घरी येऊन बोलेल तिच्या वडिलांशी. पण रेश्मा काही ऐकायला तयार नव्हती. तिच्या लग्नाचे फक्त बोलणे सुरू झाले होते. तिच्या घरी कोणीतरी मुलगा येणार होता तिला बघायला. पण काही होण्याआधीच रेश्मा आई वडिलांसोबत स्वतःच्या प्रेमाबद्दल सांगून खूप भांडली. तिच्यामध्ये थोडेसेही पेशन्स नव्हते. थोडे शांततेने घ्यायचे तर तिने त्यांना काही बोलू न देता तिथून घर सोडून निघून आली गिरीशकडे. गिरीशच्या आईने तिला असे अचानक आलेले पाहून गिरीशला फोन करून कळवले. त्यानेही घरी येऊन तिची समजूत काढली, पण काही उपयोग नाही झाला. तो तिच्या आईवडिलांकडे त्यांना सांगायला गेला, पण रागाने चिडलेले तिचे वडील त्याला म्हणाले, तुझ्यामुळे हे सारे घडले आहे. ती ज्या तोऱ्यात घर सोडून गेली आहे ना, मग आता ती आम्हाला कायमची मेली असे सांग तिला. परत तिचे तोंड बघायचे नाही आम्हाला. एकुलता एक मुलीने स्वतःच्या हकेखोरपणामुळे स्वतःचे मायेचे पाश तोडून त्यांच्याकडे पुन्हा परतायचे मार्ग बंद करून घेतले. आणि आई आणि काही मित्रांच्या सल्ल्याने मग दोघे एकत्र लग्न बंधनात अडकले. रेश्माचा स्वभाव थोडा हट्टी होता. गिरीश तिला वेळोवेळी खूपच सांभाळून घ्यायचा.
त्या दोघांच्या संसारात म्हातारीची लुडबुड नको म्हणून त्याची आई सुद्धा गावाला निघून गेली होती. गिरीश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत होता. कष्टाळू आणि प्रामाणिकपणा या 2 गुणांनी त्याला यशाच्या उच्च पदावर नेऊन ठेवले होते. रेश्माचा पायगुण चांगला होता. तिच्या पावलाने लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न आहे असे सगळ्यांना वाटत होते. छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असायच्या, पण गिरीश समजूतदारपणे सगळं सांभाळून घ्यायचा. रेश्माच्या नकळताने तिच्या आई वडिलांना भेटून त्यांची माफी मागत त्यांच्यासोबत स्वतःचे संबंध सुरळीत करून घेतले होते. त्यांचा स्वभाव पाहून त्यांच्यावरचा राग जास्त दिवस टिकला नाही. गिरीश सारखा योग्य मुलगा आपला जावई आहे याचा त्यांना आता अभिमान वाटत होता. फक्त ते रेश्माला भेटायला येत नव्हते, तर लग्नाला 3 वर्ष होऊन गेल्यावर रेश्माने बाळासाठी चान्स घेतला. 3 महिने झाले होते. त्यानंतर करण्यात आलेले सोनोग्राफीमध्ये जुळी बाळे आहेत असे कळल्यावर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिची खूप काळजी घ्यावी लागणार होती. त्याला आईला बोलवणे असे वाटत होते, पण रेश्माला आवडेल की नाही म्हणून त्याने तिला न बोलवता तिच्याच आईला बोलवायचे ठरवले. पूर्ण वेळ कामासाठी आणि तिच्या देखभालीसाठी 2 बायका कामाला लागल्या, तरीही तिच्या आईला त्याने बोलवून घेतले. आईला अचानक बघून रेश्मा आनंदाने रडू लागली. सगळं कसं सुरळीत चालू होतं. रेश्माच्या डिलिव्हरी अगदी जवळ आली होती आणि आई होती सोबत. गिरीश त्याच्या एका प्रोजेक्टसाठी दिल्लीला जाणार होता. रेश्माला हे मान्य नव्हते. तो 2 दिवसात येणार होता, तरीही तिने त्याच्यासोबत भांडणे केली. रेश्माच्या आईला कामाचे महत्त्व पटवून देत तो दिल्लीला निघून गेला आणि इकडे रेश्माने घर डोक्यावर घेतले. कशी तरी समजूत घालून तिच्या आईने तिचा राग शांत केला, पण ती पहिली चिंगारी तिच्या मनाला पेटली होती. त्या चिंगारीने अजूनही पेट घेतला जेव्हा 2 महिन्याने तिला कळले होते की दिल्लीला गिरीशसोबत त्याच्या ऑफिसमधली प्रांजल पण गेली होती. खरं तर गिरीश खूप लॉयल होता. त्याच्या ऑफिसमध्ये त्याने त्याच्या मर्यादा कधीच क्रॉस केल्या नव्हता, की त्याच्या पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. त्याच्या पदाचा कोणताही गैरवापर केला नव्हता. तिथले मेल फिमेल असे सगळे एम्प्लॉईज त्याच्यासोबत अगदी मनमोकळेपणाने वागत असायचे, पण हे रेश्माला समजत नव्हते. तिच्या मनात संशयाने घर केले होते. तिच्या डिलिव्हरीनंतर ती बाळामध्ये गुंतून गेली होती आणि त्याच वेळेस गिरीशला कंपनीने एके मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रोजेक्टवर अपॉइंट केली होते. कामाचा प्रेशर आणि त्यात रेश्माचा आताईपणा त्याला सहन होत नव्हता. गिरीशला जमेल तेवढे तो तिघांसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याला कळत होते की 2 लहान बाळांना सांभाळताना रेश्माची चिडचिड होत आहे, पण त्याचाही नाईलाज होता. त्यांच्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट ही होती की काहीही कारण नसताना त्यांच्या बिझी राहण्याचा रेश्मा वेगळा अर्थ लावत होती. तो त्याला सहन होत नव्हता. खूपदा सांगून अगदी त्याने त्याचे फोन डिटेल्स सुद्धा तिला काढून दाखवत होता, पण तरीही तिला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तोही अगदी हतबल झाला होता. जेव्हा मुलासाठी वेळ काढून गिरीश घरी यायचा तेव्हा रेश्मा काहीतरी क्षुल्लक गोष्टीवरून त्रास करत त्याच्याशी वाद घालायची. तिच्यावरचं संशयाचं भूत कसं उतरायचं हा मोठा प्रश्न गिरीशला पुढे उभा होता. त्यात आज रेश्माने अगदी कहरच केला होता. ती गिरीशला म्हणाली की तुला बाहेर उंडरायला मोकळं रान मिळावं म्हणूनच तू मला मुलांच्या जबाबदारीमध्ये गुंतवलं आहेस. गिरीशावर काय बोलणार होता. तो अजून वाद वाढायला नको म्हणून नुकताच उठलेला ओमला घेऊन बाहेर येऊन बसला होता आणि त्याच्या मागे रेश्मा साईला घेऊन हे घर सोडून निघून गेली होती. या 5 महिन्यात आणि किंवा रेश्माच्या गरोदरपणात त्याने त्याची जबाबदारी कधीच टाळली नव्हती. अगदी रात्रीची तो रेश्माला झोप मिळावी म्हणून दोन्ही मुलांना
म्हणून तो दोन्ही मुलांना स्वतः जवळ घेऊन झोपायचा. त्यांना अधूनमधून उठल्यावर दुधाची बाटली भरून घेऊन दूध पाजणे, त्याचे डायपर बदलणे सगळे अगदी आवडीने आणि न कंटाळता करत होता. तरीही रेश्मा मात्र त्याच्यावर हे असले आरोप करून निघून गेली होती. पुढे जाऊन कदाचित सगळं ठीक होईल ही, पण तोपर्यंत ओमसाठी आईची माया कशी मिळवणार होता तो. साईला घेऊन गेली होती, पण त्याला बापाचे प्रेम कसे देणार होती. रेश्माच्या स्वभावात आताताईपणा होता. गिरीशने तिला कायमच समजून घेतले होते, पण ती मात्र त्याला समजू शकली नाही. आणि आज ती मात्र दोन्ही मुलांची ताटातूट करून मोकळी झाली होती. हसता खेळता घराला नजर लागल्यासारखे झाले होते. खूप दिवस करूनही गिरीशने एका निर्णय घेतला. त्याने रेश्माला वेळ द्यायचे ठरवले. तिला तिच्या चुकीची जाणीव स्वतःहून व्हावी असे त्याला वाटत होते. म्हणून मग त्याने तिला फोन सुद्धा न करण्याचा निश्चय केला. ओमसाठी त्याने त्याच्या आईला बोलवून घेतले. सोबतीला काकू होत्याच. त्याने तिच्या आई वडिलांना सुद्धा विश्वासात घेऊन हे सगळे सांगितले. ते बिचारे मुलीच्या वतीने त्याची माफी मागत होते. आपली मुलगी चुकते आहे याची न बोलता ते तिला जाणीव करून देणार होते. तीही गिरीश सोबत तिला वेळ देण्यास तयार झाले. गिरीशला खात्री होती की काही दिवस गेल्यावर ती स्वतःहून त्याच्याकडे परत येईल. फक्त तोवर तिची वाट बघायची असे गिरीशने मनातून ठरवले होते.